नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जामचा मळा परिसरात बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जामचा मळा परिसरात सुरू असलेल्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत 7 आरोपी निष्पन्न झाले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या याचा शोध सुरू आहे. आरोपींकडून सुमारे 8 लाख रुपये किमतीचा बनावट दारू तयार करण्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती. एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे. त्या ठिकाणी पहाटे रेड केली असता त्याच्यामध्ये 6 आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण 9 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या. याच्यावर ऑलरेडी 4 गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाद. याच्यावर देखील 5 पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये आम्ही 6 आरोपी अटक केलेले आणि मुख्य आरोपी फरार आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. तर किती लाखाचा माल आहे? हा साधारणतः 8 लाखाचा माल आहे आणि हा कंप्लीट डुप्लिकेट दारू याच्यामधनं होत होती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.